राहुल भोईर. तर धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम ठाकूरपाडा संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना कारिवली संघ सलामीची जोडी मैदानात. तर अजय आणि लवेश. जर अजय याचा विचार केला तर मागील सामन्यात काय फलंदाजी केली, या फलंदाजाने तब्बल 5 षटकार एकाच षटकामध्ये त्याने ठोकून काढले आणि त्यानंतर मात्र तो सामना एकतर्फी रूपाने त्यांनी विजयी झालेला आहे. तर समोरच्या संघाचा जरी विचार केला तर त्यामध्ये देखील हरेश याने काय फलंदाजी केली. अजय याने मागील सामन्यात नक्कीच 34 धावा कुठून काढल्या होत्या. तर हरेश याने देखील 32 धावा केल्या होत्या. म्हणजेच नक्कीच चांगली मॅच आपल्याला या वेळी पाहायला मिळणार आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे ठाकूरपाडा संघ. तर 5 षटकांचा हा सामना नाणेफेक जिंकले ते ठाकूरपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कारिवली संघाला सलामीची जोडी अजय आणि लवेश. तर श्यामने गॅलरीच्या टोकाकडून पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज. मला तरी वाटतंय सुभाष ठाकरे. यस, या सामन्यात नक्कीच महेश ठाकरे येईन असणार आहे. म्हणजे आता पूर्णपणे पॅक संघ ठाकूरपाड्याचा या सामन्यात उतरलेला आहे. कारण मागच्या सामन्यात महेश ठाकरे हा नव्हता, परंतु त्याची कमी कुठेही भासून दिलेली नाही आहे. गोलंदाज सुभाष ठाकरे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजी करताना हरेश यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि तो सामना देखील एकतर्फी झाला होता. मात्र पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सुभाष ठाकरे. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज लवेश. तर जय बजरंग चषक 2021 स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील ही तिसरी लढत ठाकूरपाडा वर्सेस कारिवली. मागच्या 2 दिवसांमध्ये आपण सिटी फॉर्मॅट तर पहिला चेंडू घेऊन सुभाष ठाकरे सुरेख डिलिव्हरी. फॉलो थ्रूमध्ये अडवलंय चेंडूला, एक धाव पूर्ण केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता नक्कीच, परंतु एकाच धावेवर समाधान. या पहिल्या एका धावेने संघाची धावसंख्या श्री गणेशा होते. नक्कीच धावसंख्या 1 धावफलकावर लागलेली आहे. लवेश याच्या बॅटमधून पहिली 1 धाव आली आहे. त्यानंतर आता मात्र सलामीला आलेला दुसरा फलंदाज अजय हा स्ट्राईकला असणार आहे. तर भावेश नाईक श्यामने गॅलरीमध्ये आताच आगमन झालेलं आहे. भावेश नाईक त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जय बजरंग चषक 2021 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर यावेळी चांगलासा फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण कल्पेश याकडून आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज अजय याने. काहीतरी अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण कल्पेश याने मागच्या सामन्यात देखील केलं होतं. त्यानंतर मात्र त्याने 3 ते 4 झेल पकडले होते. नक्की 4 झेल पकडले होते. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. तोच क्षेत्ररक्षक चेंडूला अडवून फेकी करतोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी नक्कीच अजय याकडे होती. तर एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती 4. तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. सुभाष ठाकरे चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका फलंदाजांना खेळून दिलेला नाहीये. 4 धावा. गोलंदाज यावेळी चांगलासा फटका कार्पेटच्या सहाय्याने जातोय. लॉंग ऑन रिजनला महेश ठाकरे त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी केली आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे फलंदाजाने. तर बालाराम जोशी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जय बजरंग चषक 2021 मध्ये त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे नेताना दोन्ही फलंदाज. यावेळी उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरील चेंडू. पंचांचा निर्णय येतोय की अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती 6. तर मंगेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत.
पुन्हा एकदा गोलंदाज हरेश ठाकरे, सुभाष ठाकरे नक्की यावेळेला गॅपमध्ये जातोय चेंडू. यतीश त्या ठिकाणी आहे, जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे, थोडासा खराब थ्रो आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगलं धाडस या ठिकाणी दोन्ही फलंदाजामध्ये आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती 8. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलून थोडा वेळ आपल्या हातात काय ठेवला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडंसं नाराज कर्णधार त्याच्यावर. तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. सुभाष ठाकरे अजूनही चांगली गोलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. यावेळी अजून एक चांगला फटका लॉंग ऑन रिजनला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असणार आहे. एकच धाव आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या बिनबाद 9. तर 5 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. चांगलं षटक हाताळलंय सुभाष ठाकरे या गोलंदाजाने, कारण कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या षटकामध्ये मारून दिलेला नाही. घडी जर बाद नाही झालेला तरी पण षटक मात्र चांगला हाताळलंय सुभाष ठाकरे याने. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर मागच्या सामन्यात खूपच चांगली फलंदाजी या फलंदाजांकडून पाहायला मिळाली होती. या सामन्यात पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्या प्रकारची फलंदाजी पाहता आलेली नाही. एकेरी दुहेरी धावेवर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे, कारण गोलंदाजी खूपच चांगली झाली आहे सुभाष ठाकरे यांच्याकडून. आता मात्र आर के पाटील स्टँडच्या टोकाकडून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज महेश ठाकरे. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच तो नव्हता, परंतु या सामन्यामध्ये आलाय, तर तो प्लस पॉईंट असणार आहे ठाकूरपाडा संघाला. स्ट्राईकला मात्र फलंदाज अजय, ज्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यात 34 धावा आल्या होत्या, तोच अजय आता मात्र स्ट्राईकला असणार आहे. गोलंदाजही तितकासाच चांगला, ज्याच्यासाठी संघ नक्कीच थांबला होता, तोच गोलंदाज महेश ठाकरे आता मात्र गोलंदाजीची धुरा स्वीकारतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज महेश ठाकरे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे संघ ठाकूरपाडा. यानंतर एक मोठा सामना, जय बजरंग टेमघरपाडा वर्सेस खालिंग. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. जय अंबे टेमघरपाडा, तर गोलंदाज महेश ठाकरे. यावेळी पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. सागर ठाकरे यासकडून चूक होते नक्कीच. झेल सोडलेला आहे त्या क्षेत्रामध्ये आणि झेल कोणाचा सोडलाय तर अजय याचा, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफानी खेळी केली होती. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करण्याची संधी आली होती, परंतु क्षेत्ररक्षक सागर ठाकरे यासकडून थोडीशी चूक आणि फलंदाज मात्र बाद झालेला नाहीये. 2 धावा त्या तोपर्यंत पूर्ण केल्या. त्या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. पुन्हा एकदा गोलंदाज महेश ठाकरे खेळण्यासाठी सज्ज. अजय यावेळी अजून एकदा चेंडू हवेत असणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारची चूक वृषभ याकडून होत नाही आणि फलंदाज मात्र अजय बाद होतोय. तर चांगला झेल पकडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना ऋषभ याने.
पहिला गडी बाद झालेला आहे तो कारिवली संघाचा. तर अजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय जतीन. स्ट्राईकला मात्र सलामीचा फलंदाज लवेश. यावेळी इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवर आला नव्हता. एक धाव मात्र पळून काढलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 12. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते महेश याची, कारण पहिल्या चेंडूवर एकच झेल उडाला होता. थोडीशी क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नव्हती, परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज महेश. यावेळी अजून एक सुरेख चेंडू. नक्कीच पायचीची अपील केली होती पंचांकडे. खूपच चांगली गोलंदाजी होत आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी सुभाष ठाकरे यांनी केली. फक्त आणि फक्त 9 धावा त्यांनी दिल्या. गडी मात्र कोणता बाद झाला नव्हता. त्यानंतर महेश ठाकरे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी अजून एक सुरेख चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. काय सुरेख गोलंदाजी होते या षटकामध्ये. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 5 आणि फक्त 3 धावा खर्च केले तर गोलंदाज महेश याने. यावेळी अजून एक अप्रतिम डिलिव्हरी, त्याच प्रकारचा चेंडू आणि अशा प्रकारे षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 12. तर 1 बाद 12 अशी धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कारिवली संघाची. तर यानंतरच्या 3 षटकांचे धावतं समालोचन करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ मानेरा राहुल भोईर. थँक्यू. एकूण 12 धावा स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये महेश ठाकरे पहिल्या मॅचमध्ये नव्हता, मग रणनीती आपल्याला तशीच पाहायला भेटली. कारण का पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण सुभाष ठाकरेनं पहिलं षटक हाताळलं होतं आणि ह्या देखील मॅचमध्ये सुभाष ठाकरेनंच पहिलं षटक हाताळलं. आपण जेव्हा जेव्हा ठाकूरबल्ला संघाला बघतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपण महेश ठाकरेचं पहिलं षटक बघत असतो. मग रणनीती आपल्याला तीच पाहायला भेटली. सुभाष ठाकरेकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, त्याला माहिती आहे. जर पहिल्या नक्कीच मॅचमध्ये मी 2 षटकं भरपूर चांगले हाताळले आहेत, मग पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. आणि बघतो आपण 2 जे षटक आहेत या 2 षटकामध्ये आतापर्यंत ठाकूरबल्ला संघ वरचढ ठरला आहे. त्याचं कारण महेश ठाकरेची आणि सुभाष ठाकरेची वेगवान आणि धारदार गोलंदाजी. इथल्या दरम्यान कारिवली संघाला कमबॅक करावा लागेल. बॅटिंग ठाकूरबल्ला टीमकडे स्ट्रॉंग आहे. कल्पेश बड्डे बॉय मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. टीमचे कॅप्टन म्हणून नक्कीच नाणेफेकीसाठी आले होते. साकिंग याला खेळण्यासाठी सज्जत फलंदाज. दरम्यान लवेश आपल्याला पाहायला मिळतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क त्याला नाही आहे. चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकून लगेचच फिल्डिंग स्वीकारली आणि फिल्डिंग करत असताना आतापर्यंत चांगली फिल्डिंग आणि चांगल्या प्रकारची आपल्याला दरम्यान गोलंदाजी देखील पाहायला मिळते अष्टविनायक ठाकूरबल्लाच्या माध्यमातून. समोर खेळला बाटू द बॉलर हिट. तिकडे फिल्डर मात्र नव्हते उपस्थित, दूरवर नाही ते उचलून फेक करतील. दुसरीचा कॉल आहे, रनआउटची विकेट येईल का देस आली. सुभाष ठाकरे तिथे नक्कीच उपस्थित, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. इथनं मग नक्कीच दुसरा धक्का लागतोय. कारिवली संघाला फलंदाज बाद. चांगलं संगीत डीजे च्या माध्यमातून नक्कीच आपण ऐकतोय. आणि सुंदर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी आपल्याला 5 वर्षी ऐतिहासिक पाहायला मिळते. आणि सुंदर जे बजरंग चषक 2021 हा पर्व आमचे हरिजोशा नक्कीच त्यांचे तमाम सहकारी यांच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण नक्की सिटी क्रिकेट पाहिलं. भिवंडीचं सिटी क्रिकेट भरपूर मोठा आहे आणि तो नक्कीच आपल्याला अनुभवाला पाहायला भेटला. आणि आजच्या दिवसापासून आपण बघतो ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली आहे. चांगली माशी देखील होईल यामध्ये शंका नाही आहे. प्रभाकारी एक नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बड्डे बॉय कल्पेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड
13 या 2 खेळाडू बाद झालेत. लवेश आणि अजय दोन्ही सलामीवीर बाद. जतीन आणि मैदानाच्या आतमध्ये पप्या खारीक. चांगली मॅच पाहायला मिळेल. चांगला मोठा संघर्ष असणार आहे. अवध विकेटने चांगला चेंडू आणि त्याला सन्मान देत असताना वाईट यॉर्कर होता. कल्पेश एक अप्रतिम दर्जेदार हा गोलंदाज आहे. विकेट टू विकेट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. कारण का बघतो आपण या मैदानात षटकार देखील एवढे लांब देखील नाहीत. मध्ये एमआरसी चेंडू आहे त्या चेंडूमध्ये षटकार मारणं सोपं देखील नाही. टायमिंग खूप महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. स्टार्टिंग एंडला जतीन चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आणि चेंडूने मागचा संपर्क देखील आलाय. परतावा लागेल जतीनला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना कारिवली संघाला फलंदाज बाद. प्रतीक पाटील प्रतीप नाईक मग बरा मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलेत. प्रतीकला चांगल्या प्रकारचं काही करावं लागेल. संघ बागपुडला आहे. विविध परशिरंग क्रिकेट संघ कारिवली. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या आतापर्यंत अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. उभद विकेटने फटका सौंदर्य डीप मध्ये फिरत येते उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची सुंदर झाली. ग्राउंड फिल्डिंग चेंडू चुसून फेक करेपर्यंत एक धाव पावोपले नाहीये. म्हणजे आपण बघतोय दरम्यान भरपूर खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. सीमारक्षक म्हणून त्याच्यामध्ये आपण बघतो स्लीपर कव्हर आहे. मिड अँड मिड ऑफ ती विकेटच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. वाईडिश लॉंगला खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लागला आणि एक खेळाडू बघतो आपण लॉंग लेग रिजन मध्ये अशी आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकफूट पॉईंट शॉर्ट मॅन शॉट फाईन लेग कीपर. दरम्यान दिशा देण्याचा प्रयत्न सागर तिथे उपस्थित आहेत. सागर ठाकरे चेंडू चुचलून फेक करेपर्यंत एक धाव येत ना मिळते. कल्पेशा मात्र एक अप्रतिम हा देखील षटक. 29 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड एकूण 16 आकड्यावरती. आता दुसरं षटक दरम्यान सुभाष ठाकरे येतील की महेश ठाकरे येतील. पहिल्या मॅचमध्ये महेश ठाकरे मात्र उपस्थित नव्हते तेव्हा मात्र 2 षटक टाकले होते. दरम्यान सुभाष ठाकरे ना आता महेश ठाकरे टीममध्ये आहेत. आता कार्यातील रणनीती चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. देवा देखील चांगली गोलंदाजी करतोय. आता हा षटक कदाचित महेश ठाकरे हाताळतील. कारण का महेश ठाकरेनं पहिल्या स्पेलमध्ये इम्प्रेस केलं. पहिल्या स्पेलमध्ये महेश ठाकरे निघून फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट घेतली होती. एक अप्रतिम खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नक्कीच कार्यरत आहे आणि त्याचा आपण फिटनेस सातत्यानं बघत असतो. अप्रतिम खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटसाठी नक्कीच सातत्यानं तो आवर्जून प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याला नक्कीच आपल्याला त्याला आपण बघत असतो. त्याचा फिटनेस देखील आपल्याला तेवढा चांगला पाहायला मिळतो. भरपूर मेहनत आहे. अफाट मेहनत आहे खेळाडूचे आणि ते आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सोपा नाही आहे. नक्कीच पोलीस म्हटलं की रात्रंदिवस ड्युटी करावी लागते आणि त्याच्यामध्ये फिटनेस राखणं स्वतःचं क्रिकेट खेळणं एवढं इझी नाही आहे. यासाठी भरपूर मेहनत आहे. जाऊया मागच्या दिशेनं महेश ठाकरे सेकंड स्पेलमध्ये. पप्या खारीक आक्रमण करण्याचा प्रयत्न टॉप एज मिस्तामिंग आहे. स्वतः महेश ठाकरे जेलच्या खाली या मॅचची गोल्डन विकेट यस आली आहे पप्या खारीकची विकेट. मोठा धक्का मैदानाच्या मध्ये कारिवली संघाला. महेश ठाकरेची मात्र दर्जेदार गोलंदाजी. 1 more विकेट डाऊन. पप्या खारीक बॅक टू द पवेलियन. हॅलो 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 चेक. तर चांगल्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. रिलीज स्प्रे असेल तर आपण लगेचच आहे आपल्याकडे. दरम्यान हरी भाऊ चला आपण द्या दिला गेला आहे आणि नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे काळजी घेतली गेलेली आहे. स्पर्धेचा बघतो आपण आजचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर अप्रतिम ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती आणि अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराज ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठे मेगा इव्हेंट नक्कीच याच मैदानामध्ये आपण आजवर बघितलेत
आणि जय बजरंग चषक 2021 हा पर्व आपल्याला पाहायला मिळतो. 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नवीन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि आता माझा संघ थोडंसं अडचणी आहे, बाकवडला आहे. इथनं वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली संघाला एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल असं विनायक ठाकूरपडा संघ म्हटलं की त्यांची बॅटिंग त्यांचा प्लस पॉईंट. बॅटिंग शेवटपर्यंत हरेश आहेत, ऋषभ आहेत, महेश ठाकरे आहेत. हरेश त्याच्यामध्ये बघतो आपण महेश ठाकरे देखील हरेश ठाकरे आहेत. भरपूर असे खेळाडू आहेत. सागर आहेत, पोलाद देखील आहेत. फटका चांगला आहे तिकडे, फिल्डर उपस्थित आहेत, मध्ये धावा चांगला मिळतील. फ्लॅटेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकला फटका आहे आणि नक्कीच गोकुळ सर आपल्याला सांगतायत हा येतोय दमदार षटकार. चांगला शॉट होता. टायमिंग बेमिसाल होते या फटक्यामध्ये. या मारच्या चेंडूवरती षटकार मारणे एवढं सोपं नाहीये. मध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी थांबली होती, ज्या धावसंख्येला ब्रेक लागला होता, ती धावसंख्या आता मात्र 6 पुढे जाते. धावफलक आपल्याला नक्कीच 22 या आकड्यावरती पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 मार्ग असत्या दरम्यान महेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये. ओव्हर द विकेट. अजूनही चांगला फटका, मिस्टामिंग शॉट, फिल्डर दूर राहिले, फिल्डिंग चांगली झाली. सोनू तिथे मात्र उपस्थित होते, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू मात्र एकाच अक्षाने उचलून फेक केलाय. तोपर्यंत एक धाव करेंगे बघतो आपण ते साईड स्क्रीनच्या बरोबर बाजूने होते आणि चेंडू बघतो आपण या दरम्यान मिडअपला आता महेश सांगतात की थोडंसं तुला स्क्वेअर राहायचंय, थोडंसं नक्कीच आपण थोडीशी काळजी घेऊन त्याला सांगत असताना ज्या अनुषंगांना गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या शॉटमध्ये. संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट नाव. दरम्यान हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आला डॉट. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना आणि गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकरेच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी होत असताना संघाची धावसंख्या 24 वरती. षटक 4 मार्ग असते. साकिंगला फलंदाज प्रतीक खेळण्यासाठी सज्ज. प्रतीक नाईक. गती कमी केली गती, त्याचा फायदा झाला महेश ठाकरेला. अशा नक्कीच चेंडूंची गरज देखील असते. तुमच्याकडे गती, तुमच्याकडे व्हेरिएशन, नक्कीच या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विकेट टू विकेट गोलंदाजी, फलंदाजाला रीड करून काही चेंडू मात्र टाकणं, हे या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचा मात्र चांगला अभ्यास नक्कीच केला महेश ठाकरेनं. यासाठी मात्र खेळला जाणलं जातं. पुढचा बॉल वेगवान होता. लाईन बघतील गोकुळ सर आम्हाला सांगतायत की लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर. इट इज अ व्हाईट बॉल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 पुढे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 25 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्ग असतं. आजच्या स्पर्धेचा बघतो आपण 3रा दिवस. बजरंग चषक 2021 ची नक्कीच मानाची स्पर्धा. धावसंख्या 25. प्रिन्स च्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला टेलिकास्ट युट्यूब वरती SSS नक्कीच या लोकल चॅनलवरती नक्कीच तुम्हाला भिवंडी नगरीमध्ये घर बसल्या स्पर्धा पाहायला मिळाला. लाईन पुन्हा एकदा खराब आहे. याच्या अगोदर आपण बघितलं ऑफस्टिकच्या बाहेर. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 1 पुढे जाईल 26 वरती. 26 धावा पलकावरती आहेत. षटक 4 मार्ग असतंय. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करावाच लागेल संघ कारिवलीला. या अनुषंगाने बॅटिंग अष्टविनायक ठाकूरपडा टीमकडे भरपूर स्ट्रॉंग आहे. प्रयत्न करावे लागतील. साकिंगला प्रतीक नाईक सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेटने गती पुन्हा एकदा कमी केली आहे फिंगर रोल करत असताना आणि बघतो आपण पूर्णपणे फिट नाही आहेत.
फिट नाही आहेत पूर्णपणे, तरी देखील खेळत आहेत आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी ते संघर्ष करतायत, करावाच लागतं. भिवंडीचं क्रिकेट आहे मित्रांनो, आणि हा भिवंडीचा क्रिकेट सातत्यानं नावासाठी अजिबात खेळला जातच नाही. इथं नक्कीच गावाची प्रतिष्ठा लागलेली असते पणाला, आणि मात्र त्या प्रतिष्ठेसाठी गावकऱ्यांसाठी सर्व खेळाडूंसाठी खेळावं लागतं. थकलं तरी नक्कीच थोडासा मात्र नक्कीच पूर्णपणे फिट होऊन पुन्हा एकदा उभं राहून मात्र टीमसाठी खेळ करावा लागतो. एकूण 2 स्पेल महेश ठाकरेचे व्हेरी इम्पॉर्टंट. षटक क्रमांक एकूण 14 देखील कंप्लीट झाल्या. 2 त्याच्या स्पेलमध्ये एकूण त्यानं 13 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिक आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली, सुंदर त्याची गोलंदाजी राहिली. फिट पूर्णपणे नाही आहेत, तरी देखील मात्र चांगला खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. चला वेळ कमी घ्या, आपण लगेचच मॅचला करूया सुरुवात. महेश ठाकरे उभे राहतील. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एनर्जी पोटेन्शियल भरपूर आहे. तगडा हा खेळाडू आहे. बडे मॅच क्या बडा प्लेयर आहे. फिट असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस फिट आहे, तंदुरुस्त आहे, म्हणून आपण तंदुरुस्त आहोत. आणि तेच नक्कीच आपल्याला महेश ठाकरे पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, अगदी समाजासाठी, भिवंडी क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सोपं नाहीये. यतीश पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. तो यतीश आता मात्र डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज. मग इथनं एक चांगला षटक, नक्कीच 15 ते 20 धावांचं षटक येणं गरजेचं आहे कारिवली संघासाठी. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जयेश आणि प्रतीक नाईकला करावा लागेल या मॅचमध्ये. दुपारचं सेशन आहे, बरोबर बघतो आपण, दुपारचं कडक ऊन आहे. 12 वाजून एकूण 32 मिनिटं झालेत. धावा 26 झालेत, 26 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. बुधवारचा दिवस आणि सुंदर क्लायमेट आहे, प्रतिम क्लायमेट आहे. आणि खास करून हा जो कॉमेंट्री बॉक्स आहे तो मात्र दर्जेदार आहे. भरपूर मजाच्या दिवसामध्ये येणार आहे खास करून कॉमेंट्री करण्यासाठी. अंतिम षटक, चांगला चेंडू फोलर यांचा बॉटमचा सुंदर वापर केला. बॅकलीला खाली डीप मध्ये फिल्डर उपस्थित दूरवर येतील, उचलून फेक करतील, तिथे 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळतील. बड्डे बाय मात्र दरम्यान चेंडू उचलून डायरेक्टली फेक केली. सुभाष ठाकरे त्यांच्या मागे, ज्याने अनेक वर्ष, कित्येक वर्ष मात्र सेवा केली ठाकूरपडा टीमसाठी. जो सिनियर खेळाडू आहे, सिनियर खेळाडू या टीममध्ये आपण बघतो. हरेश ठाकरे असतील, महेश ठाकरे असतील, सुभाष ठाकरेचं नाव मात्र अगोदर घेतलं जातं. हा एक अप्रतिम खेळाडू. ओव्हर द विकेट, गती कमी केली आहे, त्याचा फायदा झाला, गोलंदाज झाला. सुंदर गोलंदाजी, फिंगर रोल करत असताना, आणि ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, फलंदाजाला धीर करून चेंडू टाकणं, हाताळणं हे खूप गरजेचं आहे. आणि तो नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळतोय. यतीशनं पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच का घेतली होती, त्याचं उदाहरण तुम्हाला या दुसऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. वेगवान हा चेंडू पूल करायचा होता, डीप मध्ये फिल्डर दूरवरती आहेत, तिकडे फिल्डर मात्र येतील. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे, उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर यस केला गेला तिसरीचा प्रयत्न. चुका होत असताना 3 धावा इथनं मिळत आहेत. धाव महत्वाचे, एक धाव महत्वाची आहे. आणि नक्कीच आपण ते बघतो. आता मात्र इथनं घाम गाळत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली या मॅचमध्ये 3 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 31 या धावफलकावरती. षटकातील अजूनही बघतो आपण 3 चेंडू अंतिम षटकातील शिल्लक आहेत. पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं असेल. तो प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील प्रतीक नाईक. ओव्हर द विकेट, वेगवान हा चेंडू होता, भन्नाट वेगानं होता, पूर्णपणे बीट केलं प्रतीक नाईकला. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर. तर व्यासपीठावर आमच्यामध्ये आगमन होते रवींद्र तरे सर. जय बजरंग चषक 2021 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, दरम्यानचा हा चेंडू, आणि यस सांगतायत अंपायर की फलंदाज बाद आहे. मात्र गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा नक्कीच मी फॉलो थ्रू मध्ये येत आहे, या देखील गोष्टी सांगत असताना निलेश नाईक सर. मात्र परतावा लागेल फलंदाजाला. LBW विकेट.
नवीन फलंदाज हरीश. संघाची धावसंख्या 31. 31 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा चेंडू, हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. डायरेक्ट हिट केला त्यामध्ये सुभाष ठाकरेनं. विकेट आली शेवटच्या देखील बॉलवरती. आणि अशा प्रकारे बघतो आपण एकूण 5 षटकांचा खेळ जो होता तो मात्र कंप्लीट झाला. पहिली इनिंग संपली आणि पहिल्या 5 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली टीमची धावसंख्या एकूण 31च फक्त बनवली गेली आहे. 32 टार्गेट द्यायचं कारण पहिल्या षटकापासून दबाव आपल्याला पाहायला भेटला. पहिले षटक सुभाष ठाकरेनं पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. सुंदर त्यांनी सुरुवात केली. नक्कीच बघतो आपण या दरम्यान त्याच्या षटकाची. त्याच्यानंतर बघितलं आपण महेश ठाकरेचा सेकंड, नक्कीच पहिला स्पेल. महेशने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कल्पेश आला, टीमचा कॅप्टन. त्याने नक्कीच त्यावरमध्ये एकूण 4 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा महेश ठाकरेचा सेकंड स्पेल, त्याने धावा खर्च केला 10. आणि त्याच्यानंतर बघतो आपण पुन्हा एकदा नक्कीच महेशचा सेकंड स्पेलमध्ये विकेट आली, खास करून पप्या खारीकची. तिथं पूर्णपणे कमबॅक झाला अस्तव्यस्त क्रिकेट संघ ठाकूरपडा टीमचा. आणि पुन्हा एकदा यतीशचं पुन्हा एकदा एक अप्रतिम षटक आपल्याला पाहायला भेटलं. ज्यानं पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, त्या यतीश ठाकरेनं पुन्हा या देखील षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली. आणि एकूण षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत. आणि 5 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त 31 बनवली गेली आहे. 32चे टार्गेट क्रिकेट मित्रांनो काय होऊ शकतं. या 32 धावा इथं मात्र रोखण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले जातील या मॅचमध्ये आणि सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल. काही वेळ आहे, जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख चांगलं संगीत. दर्शनाला म्हणू नका नका आई मारते माझी हक्का. कारले डोंगराव पडेल तुका ग आई माझी सोन्याव घेतई धोका. कारले डोंगराव पडेल तुका ग आई माझी सोन्याव घेतई धोका. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हक्का. कारले डोंगराव पडलंय तुका ग आई माझी सोन्याव घेतई धोका. कारले डोंगराव पडलंय तुका ग आई माझी सोन्याव घेतई. तर व्यासपीठावर स्थानापन्न आमचे प्रमुख अतिथी संदीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जय बजरंग चषक 2021 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच आपण जय आंबेचे खूप मोठे समर्थक तसेच खेळाडू ते आहेत. तसं आमच्या व्यासपीठावर पाहू शकता संदेश पाटील भिवंडीकर आमचे उत्कृष्ट समालोचक, तसेच आमचे रवींद्र तरे सर, त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक जॉर्ज बेली ऑफ भिवंडी हरी जोशी, त्यानंतर संदीप पाटील व तसेच इतर मान्यवर, तसेच 40+ एक उत्कृष्ट खेळाडू संतोष तरे यांचे सुपुत्र राज तरे यांचं आगमन झाले. संतोष तरे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेले आहेत. तर तब्बल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा झाल्या. तर 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते ठाकूरपाडा संघासमोर. तर फलंदाज पाठवायचे ठाकूरपाडा संघ. तीस चेंडू आणि 32 धावा. तर 5 षटकांमध्ये 32 धावांचं आव्हान असणार आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. या आधीचे 2 सामने ते देखील लो स्कोरिंग सामने झाले होते आणि एकतर्फी सामने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर हा तिसरा सामना, हा देखील लो स्कोरिंग सामना आहे. परंतु कशा प्रकारे हा सामना होतोय ते नक्कीच पाहण्यायोग्य राहील. सांघिक पहिल्याने वैयक्तिक पहिलं षटक स्ट्रायकर बॉलर प्रतीक. तर सलामीची जोडी तीच जी मागच्या सामन्यात होती, हरेश आणि वृषभ. तर 32 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी
तर गोलंदाज प्रतीक याचा पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढले. चेंडूला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच हरेश ठाकरे यांच्याकडून होत होता, परंतु ऋषभ याने मात्र मना केले. एका धावेवर समाधान श्री गणेश होतोय ठाकूरपाडा संघाचा. वेलकम टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच संदेश पाटील भिवंडीकर. उपस्थित संदीप पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बंद पाकिट आलेला आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू नाव क्रिकेट. इथे षटक सुरू आहे. हरेश ठाकरे प्रयत्न करतोय. बीट झालं फलंदाज, बीट झालं विकेट किपर आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार. खणखणीत चौकार. काय सुरुवात झाली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जसं मी हातामध्ये माईक घेतला त्यानंतर एक्स्ट्राच्या धावा गोलंदाजाने खर्च केल्या आणि या धावा कदाचित देखील माग पडू शकतात. यस योगेश तरे यांचं आगमन झालं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चेंडूंची सुविधा झाली. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो हवं तसं बॅटवर आले नाही आहे. डॉट चेंडू होता इथे. हरेश मागच्या चेंडूवर बघितलं आपण एक्स्ट्रा धाबा आल्या होत्या, त्यानंतर भरपाई करताना इथे गोलंदाज कमबॅक करतोय प्रतीक. अँड आमची रजा घेत आहेत माणिश्री गुरुनाथ रवींद्र गुरुनाथ तरे सर, जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना, तालुका अध्यक्ष शिक्षण सेना. आम्ही आपला आभार व्यक्त करतो. आणि त्याच्या माध्यमातून या चेंडूनंतर नक्कीच चर्चा करू आपण. काऊ कॉर्नर चेंडू आहे. चेंडूला फील्ड केले जातं हरीश पाटील याच्या माध्यमातून. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 6 धावा. मित्रांनो शेवटच्या दिवशी यानी की फायनलच्या दिवशी रवींद्र तरेसरे यांच्या माध्यमातून एक गिफ्ट ठेवण्यात आलेला आहे. जो खेळाडू चांगला खेळ त्याच्यासाठी तो गिफ्ट दिला जाईल. पुणे एकदा कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहे. धाव कंप्लीट केली जाते. यस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्याने चांगला क्रिकेट त्याने गावाला दिला. BTPL ज्याचे प्रणेते आहेत बाळा तरे, योगेश तरे उपस्थित झालेला आहेत या मुख्य व्यासपीठावर. त्याच्या माध्यमातून चेंडूची सुविधा झाली या स्पर्धेमध्ये. मनापासून हार्दिक स्वागत आहे. जिथे गेम मागच्या मॅचमध्ये ज्याने ऑन केली त्याला इथे आता मात्र परतावा लागेल डगआउटमध्ये, कारण हरेश ठाकरे फसला गेला मैदानाच्या आतमध्ये. विकेट. तू शोना दिसते माझा शोना तो बिंदू दिसते तुझ्यावर प्यार करते मी मुश्किल प्यार करते तुझ्यावर प्यार करते मी मुश्किल प्यार करते. थँक्यू डीजे. संदीप पाटील जे मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, जय अंबेचे ओनर आहेत आणि त्यांचं या व्यासपीठावर नक्कीच आगमन झालं आणि आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. मोठा झटका. ज्या फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये 32 धावांची इनिंग पेश केली स्वस्त्यामध्ये डगआउटमध्ये परतला आहे. फक्त आणि फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एक चांगलं क्लास क्रिकेट सुरू होतं, मात्र विकेट षटकार मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये विकेट टाकला जात आहे. फक्त 32 धावा बनवायचे आहेत आणि 32 धावा बनवण्यासाठी संघर्षमय हा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण समोर देखील तितकीच चांगली टीम आहे जय बजरंग कारवली टीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होत आहे महेश ठाकरे. या खेळाडूची भरपूर चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे, कारण की भरपूर फॉर्ममध्ये देखील आणि फुल टचमध्ये देखील चालला आहे. कारण की मागचं जर 5 ते 6 दिवसा अगोदर एक मोठी स्पर्धा देखील त्यांनी जिंकली. त्या स्पर्धेचं नाव देखील आम्हाला नक्कीच कळेल. ट्वेल्समॅन देखील थोडेसे स्वप्नामध्ये आहेत अजूनही, ते सांगेल की आम्हाला देखील माहिती नाही आहे. यस या मुख्य व्यासपीठावर मान्य श्री वसंतजी कृष्ण नाईक साहेबांचं आगमन झालं. सोबतच आपण पाहतोय काजल्याबाबू बर्डे यांचं देखील या व्यासपीठावर आगमन झालं. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. हळूहळू आमच्या गावातील आमचे मान्यवर जे आहेत ते पोचत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अभिमन्यू तरे अध्यक्ष आणि जय बजरंग मित्रमंडळ टेमकरपाडा यांच्या वतीने सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पंकज म्हात्रे टीमचे कॅप्टन आलेत गोलंदाजीसाठी आणि समोर टीमचे सिनियर खेळाडू महेश ठाकरे खेळण्यासाठी सज्ज आहेत. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. पंकजचा पहिला चेंडू बघितला, फेस केला, बॅटचं ओपन द फेस केलाय, मात्र चेंडू कव्हरवर क्षेत्ररक्षक भरपूर दूरून लबेश
तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतोय महेश ठाकरे. ज्यावेळेस आपण MRAचा चेंडू घेऊन खेळतो ना त्यावेळेस मिडल होणं खूप गरजेचं आहे. चेंडू बॅटवर घेणं खूप गरजेचं आहे कारण की या चेंडूचं खेळच ते आहे आणि महेशाला देखील माहिती आहे, पंकजला देखील माहिती आहे कारण की अनेक वर्षापासून या चेंडूवर भरपूर क्रिकेट खेळलं त्यांच्या माध्यमातून. ऑफस्टॉपर चेंडू अतिशय सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक अगोदरच आपल्याकडे धावा कमी आहेत आणि त्याच्यामधील झालेल्या 2 चेंडूवर 2 मिसफील्ड पाहायला मिळत आहे. करे तो क्या करे कप्तान पंकज म्हात्रे. JRE रांझोली टीमचे कॅप्टन जर आपण आले असेल तर संपर्क साधायचा आणि साई स्पोर्ट खारवा टीमचे कॅप्टन हरी जोशी यांची संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला पॉइंटवर फील्ड आहे. धाव कंप्लीट केली आहे. महेशचं क्रिकेट आहे हा. महेश 4ही क्षेत्रामध्ये क्रिकेट खेळू शकतो अजूनही मला आठवत आहे. आणि महेश ठाकरेचं खेळ कारण की आरके ट्रॉफी सुरू असताना महेश ठाकरेची ट्रेनिंग जी पोलीस यांची बिल्डिंग आहे त्या परिसरामध्ये होती. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तो तिथून त्या भिंतीवरून तो नक्कीच तिथून यायचा आणि भरपूर जल्लोष मैदानाच्या आतमध्ये नेहमीच. मात्र पप्या खारीक चेंडूपर्यंत येतोय. एकदा कंप्लीट होत आहे. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलं या मैदानावर महेश ठाकरे आणि त्याचं ट्रेनिंग जो सध्या तरी घडीला आपण पाहतोय क्रिकेटच्या भूमिकेने आहे मित्रांनो. मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहे. महेश ठाकरे खेळण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस ज्या प्रकारे बंदुकीची गोळी निघते ना त्या प्रकारचा हा षटकार बॅटमधून सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार पाहायला मिळतोय. बिग 6. तुला सांगते तुला खरं खरं तुझ्या बिना मला करमत नाही तुझ्यासाठी मी राजा झाले दिवाणी तुझ्याशी लगीन लेंटी. करायचं. यस एंट्री जी आहे लेट आहे मात्र ग्रेट आहे. पहिल्या मॅचमध्ये ॲब्सेंट होता. या मॅचमध्ये जो काम करायचं होतं सुरू झालाय. स्विच इट. RS देखील याच प्रकारे सकाळच्या क्षेत्रामध्ये पवित्र घेतला होता. आता मात्र महेश ठाकरे ऑन फायर झाल्या मैदानाच्या आतमध्ये. स्विच इट. चेंडू सीमा पार चौकार पाहायला मिळत आहे. षटक कंप्लीट आणि कॅप्टनच्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्या. तब्बल 16 धावा म्हणजे इथून धाव पलकावर लागलेल्या धावा ज्या आहेत म्हणजे 23 धावा. मागच्या 8 दिवसापासून खूप चांगला क्रिकेट इथे ठाकूरपाडा संघाचा पाहायला मिळालाय. तर इथून विजयासाठी आमचे ऑफिशियल स्कोर सांगितले की जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 18 चेंडू आणि 9 धावा. तर पुढचा मॅच जो असणार आहे JRE रांझोली टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आणि साई स्पोर्ट खारबाव हे आपण पाहू शकता. आपण वसंतजी नाईक यांना दाखवला जात आहे या मुख्य व्यासपीठावर. दानशू राजा मदनमोहन नाईक यांचे बंधू आहेत. सोबतच कादल्या बाबू बर्डे साहेबांना दाखवलं जातं आहे आणि बिझी मॅन मोबाईलमध्ये थोडीशी चर्चा करत आहेत योगेश तरे हे देखील दाखवले जात आहेत. डॅसिंग पर्सनॅलिटी. येस थँक्यू सो मच. आम्ही आभार व्यक्त करू माझे नगरसेवक माने श्री कादल्याबाबू बर्डे साहेबांचं कारण की त्यांच्या माध्यमातून बंद पाकिट आलं या स्पर्धेला. बॅक टू नाव तिसऱ्या षटकाकडे बोलूया आपण. जतीन आलाय. किती धावा वाचवेल या षटकामध्ये पाहूया आपण. या बीस ब्लॉक हॉलचा चेंडू आहे. ऋषभचा चांगला क्रिकेट राहिला आहे. ऋषभ याने सकाळी देखील याच प्रकारचा क्रिकेट खेळला. फक्त तो बॅट मिडल करतोय कारण की फलंदाजाकडे भरपूर टॅलेंट आहे महेश याच्याकडे आणि त्याला स्ट्राईक देखील देतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुभाष ठाकरे त्यानंतर शैलेश ठाकरे आणि खास करून यतीश याचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जतीन या बिस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. मात्र हा पहा डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करताना आता मात्र महेश ठाकरे कारण की विजयापासून फक्त आणि फक्त थोडंसं दूर राहिलं इथे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. फक्त 7 धावा बनवायच्या आहेत. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज खेळपट्टीवर ऋषभ ठाकरे सकाळपासून चांगला क्रिकेट खेळतोय आणि जेव्हा चांगला क्रिकेट खेळतो तर येणाऱ्या नक्कीच मॅचवर एक चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळेल तुम्हाला. या बीस एष्ट्या थोड्याशा खुल्या ठेवल्या होत्या मात्र लेग स्टंपच्या बाहेर देखील
पंचाकडून वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या झाली आहे धावपालका बरा 26 धावा 26 रन. JRE रांजोरी टीमचे कॅप्टन, साई स्पोर्ट खारबार टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या हरी जोशी यांच्याशी संपर्क करायचा आपण. यावेळी मोठा पटका खेळायचं होतं, हवं तसं बॅटवर आले नाही आहे. गॅपमध्ये चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फील्ड चांगली होते, एकच धाव कंप्लीट केली जाते. आता थोडंसं शांतता क्रिकेट पाहायला मिळते. आलेल्या मैदानाच्या आतमध्ये बरसलं महेश, षटकार एक चौकार, त्यानंतर शांतता क्रिकेट. या अव्वीस अतिशय सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डीपमध्ये फील्ड चांगलं होत आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आज थोडंसं कारुली संघाचे खेळाडूने थोडंसं अपसेट दाखवले इथे, कारण की निराश देखील केला आहे, कारण की वेळेवर हजर नाही आहेत. आणि गावचं ज्यावेळी सामना असतो ना त्यावेळेस हजर असणं खूप गरजेचं आहे. सातत्याने सांगत आलं आहे गावचं क्रिकेट एक मोठा क्रिकेट. पण एकदा क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे तिथे, एक धाव तर मिळेलच. सिंगलने देखील काम चालेल असं महेश ठाकरेला माहिती आहे, कारण की धावा फक्त विजयासाठी राहिलेल्या आहेत. 3 धावा फक्त. आणि 3 धावा बनवण्यासाठी पुढचा षटक येईल का या चेंडूवर फिनिश होईल पाहूया आपण. दिला होता फिनिश करण्यासाठी, मात्र महेश याचा विचार आहे की पुढच्या षटकापर्यंत खेळू आपण. तर एक धाव आणि षटक कंप्लीट. तर 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. येणारे 2 धावांची आवश्यकता आहे अजूनही. येस, जवळजवळ मॅचवर मजबूत पकड आहे इथे. इथून ठाकूरपाडा संघ हरू शकत नाहीये, कारण की 12 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आणि कमबॅक काय आहे, पहिल्या मॅचमध्ये ॲब्सेंटी दाखवली आणि त्यानंतर टीममध्ये कमबॅक केल्यानंतर 2 विकेट्स त्यांनी गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये 2 विकेट्स घेतले. आणि आत्तापर्यंत सध्या क्रिकेट चांगलं राहिलं त्याचं, कारण की त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार, एक चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, ती म्हणजे 14 धावा. ऋषभ याने देखील 8 चेंडू 10 धावा बनवले आहेत आणि महेश ठाकरे यांनी 6 चेंडू आणि 14 धावा. मात्र गोलंदाजीमध्ये इथे लैलेश हा व्यासपीठ जो आहे त्याला सलामी देणारा षटकार आलाय. मॅच फिनिश, गेम फिनिश करताना इथे पाहायला मिळते. स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण मात्र व्यासपीठ आपण पाहतो जे बजरंग चषक 2021च्या माध्यमातून त्या व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर, मॅक्सिमम 6 समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. अँड मॅन ऑफ द मॅच देखील महेश ठाकरे. काय कमबॅक आहे, कारण की पहिल्या मॅचमध्ये नव्हतं आणि त्यानंतर एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे. तर मॅन ऑफ द मॅच देऊ, त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला बंद पाकिट आलेला आहे. त्या मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मात्र सर्वप्रथम आपण महेश ठाकरेंना मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. या महेश ठाकरे, काय जबरदस्त फॉर्म आहे चालू हंगामामध्ये महेश ठाकरेंचं. आणि मी पहिल्या मॅचपासून चर्चा केली होती आणि ती चर्चा भरपूर चांगली राहिली. चर्चेनुसार चांगली फलंदाजी. महेश ठाकरे येत आहेत, तर मी विनंती करतोय